ನಮಸ್ಕಾರ. ಎನ್ಆರ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡಗೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಬಾಗಲಕೋಟ ಜಿಲ್ಲೆ ಜಮಖಂಡಿ ತಾಲೂಕಿನ ಭಾವುಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದ ಸಮುದಾಯ ಭವನದ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯು ನೆರವೇರಿತು. ಈ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಹಾ ಬಾಪ್ಪ ಪ್ರಭಾಕರ್ ಬೋಧಲೆ ಮಹಾರಾಜರು ಇವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಹಾಗೂ ಗಂಗಾ ಪೂಜೆಯು ನೆರವೇರಿತು. ದಿನಾಂಕ 15/8/2026 ಶನಿವಾರದಂದು 10:30 ಪೂಜೆಯು ನೆರವೇರಿತು. ಮಹಾರಾಜರನ್ನು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಮಹಿಳೆಯರು ಪುಷ್ಪವನ್ನು ಹಾಕುವುದರ ಮೂಲಕ ಆರತಿಯನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಮುದಾಯ ಭವನದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದು, ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಹಣವನ್ನು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿ ಈ ಜಾಗವನ್ನು ಸಮುದಾಯದ ಹೆಸರಿನ ಮೇಲೆ ಖರೀದಿಸಲಾಗಿದೆ. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದ ಬಹುದಿನಗಳ ಕನಸುವಾಗಿತ್ತು. ಜಮಖಂಡಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಚಿಕ್ಕ ಸಮಾಜ. ನಮ್ಮ ಸಮಾಜವು ಯಾವುದೇ ಸರಕಾರಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು, ಸಮಾಜಕ್ಕಾಗಿ ಯಾವುದೇ ಅನುದಾನವನ್ನು ಏನೂ ಪಡೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಸಮಾಜದ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ತಿಳಿಸಿದರು. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದ ಯುವಕ ಮಂಡಲದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನರಸಿಂಹ ಉಂಕಿ, ವಿವೇಕ್ ಪತಂಗಿ, ರಂಗನಾಥ್ ಬೋಳಶೀಕರ್, ಅಶೋಕ್ ಪತಂಗಿ, ವಿಲಾಸ್ ಹಾಕುಡಿ, ಸಂತೋಷ್ ಮಹೀಂದ್ರಕಾರ್, ಸುನೀಲ್ ಟಿಕಾರೆ, ಪಾಂಡುರಂಗ ಅಂಬೂರಿ, ಸುಭಾಷ್ ವೋಕಾಳಿ, ಗಜಾನಂದ್ ಅಂಬೂರಿ, ಸುರೇಶ್ ಅಚ್ಚಲ್ಕರ್, ಪವನ್ ಪತಂಗಿ ಯುವಕ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ವೈಜಯಂತಿ ಬಳಮಕರ, ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದ ಮಹಿಳಾ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪುಷ್ಪಕರಣಿ, ಮಹಿಳಾ ಸಂಘದ ಹಲವಾರು ಸದಸ್ಯರುಗಳು ಈ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. तमेव माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव तमेव विज्ञानमेव कर्पूरगौरं कलावतारं संसारसारं भुजगेन्द्रः रामदूतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. हरिणो पार्वती पतेभ्यो नमः. लक्ष्मीरमण गोविन्दा ओम स्वस्ति गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपविश्ववसुवन्दे तदानीं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदानुस्वानं मोदयन्ति कुलीनाय अरुणाय महाराजाय नमः. स्वस्ति साम्राज्यं भूत् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. दिगम्बराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो श्रीदत्तः प्रचोदयात्. वेदोक्तमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. प्रदक्षिणनमस्कारां समर्पयामि. छत्रं चामरं गीतं नृत्यं नाट्यं सकल राजोपचारार्थे अक्षतां समर्पयामि. अतः प्रार्थना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा.
ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅರ್ಶನ ಕುಂಕುಮ ಹಾಕಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಬಿಡ್ತಾರೆ. दादा रे आरती मला इकडे मंत्र ओद ओम महाकायमोत्याभागीरथे देवताभ्यो नमो नमः गन्धर्वाणां पुरावृषां नित्यपुष्यां परेशनमः ईश्वरी सर्वभूतानां त्वायो सर्वेश्वरः नमो देवै महादेवै शिवाय नमः नमः प्रकृते रुद्राय यदा प्रणतां सुदां गंगा भागीरथे देवताभ्यो नमो नमः मंगलमहानिराजनदीपं समर्पयामि जगदम्बार्पणमस्तु जय दुर्गे जय दुर्गे कार्तिक पुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि अनियाकृत पूर्वारा वाह 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 बोल भवानी माता की जय, बोल भवानी माता की जय, बोल हिंगलाज माता हिंगलाज माता की जय, बोलो गंगा माता की जय। ओम भद्रनारायण विष्णुयाम देवाः देवदत्ता ಐದು ಸಲ ಆಗ್ಬೇಕಾ ಐದು ಮಂದಿ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ಯಾರು ಮಾಡಿ ಏನಯ್ಯ ಬರ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ರಿ ಯಾರು ಬರ್ರಿ सगळेजण आपापल्या जागेवर जावा आता कोणा चालले त्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या ಇದು ಮಾಡೋನು ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮತ್ತು ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋನು ಅಂತ विनंती तर जोरदार चप्पाळीನ ದಯಾನಂದ महाराजांना आमच्या समाजातर्फे ಅವರು ಬಂದು ಭೂಮಿ ಪೂಜನೆ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ फोटो घ्या फोटो ಧನ್ಯವಾದ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಭೂಮಿ ಪೂಜನ ಮಾಡಿ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿದೀವಿ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಬೊದ್ಲೆ ಮಹಾರಾಜ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಂತೋಷ್ ಮಹೇಂದ್ರಕರ್ ಅವರು ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಎಲ್ಲಾ ಹಿರಿಯರ ಬಂಧುಗಳು ಮೇಲೆ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕಂತ ವೈಯಕ್ತಿಕ ಹೆಸರು ತಗೊಳಂಗಿಲ್ಲ ಹಿರಿಯರ ಮೇಲೆ ಬಂದು ನಾವು ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಹಾ तिकडने एकटे हार पकडा इकडने एकटे हार पकडा हा हार ಎಲ್ಲರೂ ಹಿಡಿರಿ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯಿಂದ बोलो बोधले महाराज की प्रभाकर बोधले महाराज की बोलो भावसार क्षत्रिय समाज की बोलो हिंगलाज माता की ಹಣ್ಣು ಹಂಪಲವನ್ನು ಕೊಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಅರವಿಂದ್ ಕುಂಟೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಂತ ಸರ್ ಅರವಿಂದ್ ಕುಂಟೆ ಅವರು ಒಂದು ಕುರ್ಚಿ ಕೊಡ್ರಿ ಅರವಿಂದ್ ಕುಂಟೆ ಅವ್ರಿಗೆ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳಿ ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತ महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काय कानडीत बोलायचं मराठीत? हा म्हणजे सगळ्याला कळलं ते असतं. सोन्याचा दिवस आज अमृते पाहला नाम आठविता रूपी प्रगट काही झाला. आज आषाढ आपलं श्रावण देशाचं स्वातंत्र्याचा दिवस आहे. अशा या पवित्र दिवशी बहुत दिवसा होती माझी आस ते आजी घडले सायास. तुकाराम महाराज बोलतात बहुत दिवसा होती आस. सगळं समाजांची अनेक दिवसाची आशा होती. जवळजवळ मी आज 50 वर्ष झालं जमखंडीचा माझा संबंध आहे.
माझ्या वडिलाबरोबर लहानपणी मी येत होतो. 60-70 वर्ष झालं तेव्हापासून एक समाजामध्ये चर्चा होती की आपल्या समाजाचं काहीतरी स्थान असावं, एखादी जागा असावी, अशा प्रकारचं. आज या जमखंडी भावसार क्षत्रिय समाजाचं आज नवला की आज या ठिकाणी एक समाजाची वास्तू आज इथे उभा राहिला आणि त्याचं आज भूमिपूजन. भावसार क्षत्रिय समाज म्हणजे एक धार्मिक समाज आहे. या समाजाचं नावच असं आहे भावसार. सार याचा अर्थ काय? सार म्हणजे कशाला म्हणतो आपण सार? भातावर खायचं सार, इकडे तिळी सार, ब्याळी सार, हे सार म्हणतात ना, तसं सार का? सार याचा अर्थ श्रेष्ठ. सार सार विठोबा नाम तुझे सार, म्हणजे सार म्हणजे श्रेष्ठ. हा समाज श्रेष्ठ आहे, पण कशामध्ये आहे? भावनेमध्ये श्रेष्ठ असलेला समाज म्हणजे भावसार. भावनेमध्ये. दधीची मुनीच्या आश्रमामध्ये राहिल्या आणि तिथं प्रसूत झाल्या. त्यांना 2 मुलं, प्रत्येकीला एक मुलगा झाला. एक क्षत्रध्वज आणि एक नक्षत्रध्वज अशी ती नावं ठेवली. ब्राह्मण. लहानपणामध्ये त्यांना संस्कार ब्राह्मणाचे पडले. होते क्षत्रिय, पण जन्म आश्रमामध्ये झाला म्हणून त्यांना जे संस्कार झाले ते सगळे ब्राह्मण संस्कार त्याच्यावर. आणि म्हणून मी म्हणत असतो, सर्व क्षत्रियामध्ये पूर्ण संस्कार असलेला समाज क्षत्रियामध्ये म्हणजे भावसार क्षत्रिय समाज. हा संस्कार उपनयन आहे. आपल्या समाजामध्ये गुरुदीक्षा आहे. आपल्या समाजामध्ये जानवं धारण केलं जातं. हे सगळं भावसार ब्राह्मणात जे आहे ते सगळे संस्कार भावसारला आहे. याचं कारण काय? तर ते ब्राह्मण आश्रमामध्ये राहिले, संस्कार बालपणामध्ये ते झाले, थोर झाले. दधीची मुनी सांगितलं, अरे बाळानो, तुम्ही ब्राह्मण नव्हे. परशुरामांनी यांना सोडलं की त्यांना वाटलं हे ब्राह्मण आहे. आश्रम मूळ तुम्ही क्षत्रिय आहात, मी सांभाळलं म्हणून तुम्हाला ब्रह्मक्षत्रिय असं म्हणायला. ब्रह्मक्षत्रिय. तर तुम्ही तुमची कुलदेवता असणारी हिंगोला माता तिच्याकडे शरण गेले. उत्तर तिकडे त्या हिंदुस्थानात बलुचिस्तान मध्ये शरण गेले. हिंगोला मातेने सांगितलं, बाळानो, तुम्ही आता ब्राह्मण झाले, त्यामुळं आता तुम्ही क्षत्रिय, तुम्ही लोकांची कपडे वगैरे शिवा, रंगकाम करा, हे काम करा म्हणून हिंगोला मातेनं त्यांना आशीर्वाद दिला. हिंगोला मातेवर श्रद्धा भाव, हिंदुस्थानचा अभिमान, ख्रिश्चनचा बायबल, मुस्लिमचा कुराण, प्रत्येक समाजाचा. तसं हिंदुस्थान मधून जाताना स्वामी विवेकानंद आपली भगवद्गीता घेऊन गेले होते. भगवद्गीता घेऊन गेले. तिथल्या संयोजकांनी ते ग्रंथ ठेवले, एकावर एक ठेवले. पण ठेवताना अशी गंमत केली त्यांनी, भगवद्गीता सगळ्याच्या खाली घातली आणि वेगवेगळे ग्रंथ बाकीच्या धर्माचे ग्रंथ वरी ठेवले. सगळ्याच्या वर ख्रिश्चन धर्माचा असताना ते ग्रंथ ठेवला आणि मग स्वामी विवेकानंद बघत होते. आपला ग्रंथ सगळ्याच्या खाली घातला आणि तेव्हा संयोजकांनी विचारलं स्वामी विवेकानंदाला, स्वामी, तुम्ही भारतात ना आलात? हो. तुमचा धर्मग्रंथ गीता आहे ना? हो, भगवद्गीता. पण ही भगवद्गीता आम्ही खाली ठेवली, सगळे बाकीचे ग्रंथ सगळे वर आहेत. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜ ಜಮಖಂಡಿ ಇವತ್ತು ದಿನಾಂಕ 15/8/2020 ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಾವಸಾರ ಭವನ ಉದ್ಘಾಟನೆ, ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ महाराजांचा पुढचं. हॅलो.
ನಮ್ಮ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜ ಕುಲಸ್ವಾಮಿನಿ ಹಿಂಗುಲಾಜ ಮಾತಾ ಹಿಂಗುಲಾಂಬಿಕಾ ಮಾತಾ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಪೂಜನ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಪೂಜನಕ್ಕೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳದಿಂದ ನಮ್ಮ ಗುರು ಮಹಾರಾಜರ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಗುರು ಮಹಾರಾಜ ಅಂತ ಬೋದ್ಲೆ ಮಹಾರಾಜ ಅವರು ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಸರ್ಕಾರದಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಸಮಾಜ ಕಟ್ಟಡ ಸಲುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಯೋಗದಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಸರ್ಕಾರದಿಂದನೂ ನಾನು ವಿನಂತಿಸಿದ್ದೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. माता प्रसन्न भावसार क्षत्रिय समाज जमखंडी समुदाय भवन मंगल कार्यालय सुरू होणार आहे. तरी मी महिला मंडळाची अध्यक्षा भावसार समाज जागेचे भूमिपूजा भावसार समाजाचे भूमिपूजा आणि बोर पूजा साजरा केलो त्याबद्दल धन्यवाद. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜದ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಹಾಗೂ ಬೋರ್ ಪೂಜೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಹಾಗೂ ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮುದಾಯ ಭವನ ಸ್ಥಾಪಿಸಲು ನಾವು ಗುದ್ದಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಬಹಳ ದಿನಗಳ ಕನಸು, ಬಹಳ ವರ್ಷಗಳ ಕನಸು ಈಗ ನನಸಾಗಲಿದೆ. ಜೈ ಹಿಂಗುಲಾಂಬಿಕಾ. जय हिंगुलाज माते की जय. ಭಾವಸಾರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಸಮಾಜ ಜಮಖಂಡಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಭಾವಸಾರ ಭವನ ಕಟ್ಟಡದ ಭೂಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ನಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಪ್ರಭಾಕರ ಮಹಾರಾಜರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಅವರ ಅಮೃತದಿಂದ ನೆರವೇರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಕೈ ಜೋಡಿಸತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಮಾಜ, ವರಿಷ್ಠ ಸಮಾಜದವರು ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಸಮಾಜದವರಿಗೂ ತುಂಬ ಹೃದಯದ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸಮಾಜವು ಬಹಳ ಬಡ ಸಮಾಜವಾಗಿದ್ದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಇಲ್ಲದೆ ಈವರೆಗೂ ಈ ರೀತಿಯಾಗಿ 30-42 ನಿವೇಶನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಭಾವಸಾರ ಭವನ ತಲೆ ಎತ್ತರದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.